असे खूप सारी कामं पंकजने सुद्धा त्याच्यामध्ये कागदपत्रामध्ये फार पूर्तता केली. मी तुम्हाला सांगू, कोणी काही म्हणू द्या, पण आता इथून पुढे पंकज आणि तुमची सर्वांची साथ, कारण तो वयाने लहान आहे, म्हणजे एकनाथरावची साथ त्यांना लाभेल, चंद्रकांतरावची साथ त्यांना लाभेल, इथे कॉन्ट्रॅक्टरचे बांधे आले तुमच्या सर्वांचे. पण मात्र आमचा पंकज तुमच्या शब्दाच्या बिलकुलही पुढे जाणार नाही. तुमच्या बरोबरीने, तुम्हाला बरोबर घेऊन त्या राजुरी बरोबर या गटाचं संपूर्ण असलेलं विकासाचं काम तो 100% पूर्ण करेल. स्मिताची साथ त्याला राहणार आहे. स्मिताताई, मला तर विषय वाटलं, मी जेव्हा पहिल्यांदा त्यांना पाहिल्यानंतर मी म्हटलं की आता उमेदवार जेव्हा बाहेर पडेल, मी पंकज म्हटलं, पंकज अरे स्मिता बोलेल का समाजात? बरोबर, दादा तुम्ही काही काळजी करू नका, माझी धर्मपत्नी उल्हासरावची कन्या आहे आणि मी तुमच्या तालमीत तयार झालेला कार्यकर्ता आहे. मी पण बोलेल आणि माझी बायको सुद्धा बोलेल. आणि हा विश्वास, त्याचा विश्वासच लागतो माणसाच्या आयुष्यामध्ये. एकदा माईक हातात घ्यायचं आणि बोलायचं काही सोपं काम आहे का? बिलकुल सोपं काम नाही. परंतु त्यांनी सार्थकी करून दाखवलं. आज तुमच्या समोर जिल्हा परिषदचा आमचा उमेदवार सुद्धा बोललाय. आदरणीय पंकज आता समाजामध्ये वावरत चाललेला आहे. आपण सर्वांनी त्याला आशीर्वाद दिलेलाच आहे. मी ह्या जिल्हा परिषदेच्या बाबतीमध्ये एक गोष्ट आवर्जून सांगेन, मी ह्या मागच्या 25 वर्षाचा अभ्यास केला जिल्हा परिषदचा. आतापर्यंत ही सत्ता आदरणीय दक्षिणेच्या भागाच्या नेत्यामध्ये म्हणजे बारामतीच्या हातामध्ये राहिली. ते बघा कुणाच्या? बारामतीच्या हातामध्ये संपूर्ण जिल्हा परिषद. आणि जिल्हा परिषद म्हणजे फार मोठं डेव्हलपमेंटचं साधन आहे. खूप मोठा पैसा हा डीपीडीसी आणि जिल्हा नियोजन आणि जिल्हा परिषदला असतो. अशा परिस्थितीने मी पाहिलंय की ह्या सर्व सत्तेचा संपूर्ण असलेला जास्तीचा वापर किंवा जास्तीचा निधी म्हणजे 100 रुपयापैकी 65 रुपये तिकडे कुठे? बारामती